कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या पदत्याग करण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होण्याचीही शक्यता आहे। मात्र सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासोबत काल दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींनी 7 तास चर्चा केली आणि या दरम्यान सिद्धरामय्यांचा अंदाज चुकल्याचं समोर आलंय। राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा होण्यापूर्वीच सिद्धरामय्यांना गांभीर्य लक्षात आलं होतं आणि त्यानुसार त्यांनी नियोजनही केलं होतं। 10 ते 12 मंत्री घेऊन ते दिल्लीला गेले होते। पक्षश्रेष्ठींसोबतच्या चर्चेत ते मंत्रिमंडळात फेरबदलाचा प्रस्ताव ठेवणार होते। तो पक्षश्रेष्ठींनी मानला नाही तर सोबत आणलेल्या मंत्र्यांना हजर करून दबाव वाढवणार होते। पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनाक्रम बदलला आणि राहुल गांधी यांनी सिद्धरामय्यांना त्यांची मतं विचारण्याऐवजी थेट निर्णय सांगितला। तुमची पक्षाला राष्ट्रीय राजकारणात गरज आहे, तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा आणि राज्यसभेची उमेदवारी घेऊन दिल्लीला या, असं राहुल गांधींनी सांगितलंय। अचानक हा प्रस्ताव आल्यानं सिद्धरामय्यांनी आठवड्याचा वेळ मागितला, पण पक्षश्रेष्ठींनी 1-2 निर्णय घेऊन के.सी. वेणुगोपालांना कळवा, 1-2 दिवसात निर्णय घेऊन के.सी. वेणुगोपालांना कळवा आणि सोपस्कार पार पाडा अशा सूचना दिल्या आणि सिद्धरामय्यांचा डाव फसला असं दिसून येत आहे। या बैठकीनंतर त्यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या घरी बैठक घेतली आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय आपल्या मंत्र्यांना कळवला आणि बंगळुरूला निघून गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।